या सगळ्या प्रकरणाच्या आलेल्या निकालानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील उमटल्या होत्या। त्यापैकी काही महत्त्वाच्या राजकीय प्रतिक्रिया आपण पाहूया। न्यायालयानं त्यावेळच्या क्रूर काँग्रेसच्या सरकारला त्याच्या कानफटात ही सनसनीत लगावली। सत्य पीडित होऊ शकतं पण पराजित होत नाही। अंततः सत्याचा विजय झाला आणि क्रूर काँग्रेस सरकारचा काळ हिंदू विरोधी कसा होता ते आज पुन्हा एकदा सिद्ध झालं। अनेक आर्मी अधिकाऱ्यांनी सुद्धा एटीएसने कशा पद्धतीने प्रेशर केलं होतं आणि खोटा जबाब द्यायला, खोटा साक्षी द्यायला लावलं होतं हे सुद्धा जाहीरपणे त्या लोकांनी सांगितलं होतं। आणि आज खऱ्या अर्थाने आज साध्वी प्रज्ञा सिंग असेल आणि कर्नल पुरोहित असेल यांना न्याय मिळत आहे। काँग्रेसच्या विकृत राजकारणाला दिलेली सणसणीत चपराक आहे। यापूर्वी एनआयनी या आरोपींना सोडलंच होतं, पण आज जो कोर्टाचा निकाल आला त्या कोर्टाच्या निकालाने भविष्यात हिंदू समाजाला तरी किमान बदनाम करण्याचं काँग्रेसने थांबवावं। आज सर्वोच्च न्यायालयानं प्रज्ञा आणखीन ठाकूर आणि त्यांच्या सोबतच्यांना सगळ्यांना मालेगाव बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यातून सुटका केलेली आहे। सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे, त्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही। मग प्रश्न असा आहे, मग गुन्हेगार कोण? घटना तर घडल्या हे सत्य आहे ना। मग या घटना घडलेल्या सत्य घटनांमध्ये पोलिसांना आरोपी सापडत नाही। आज 17 वर्षानंतर या प्रतीक्षेनंतर जे खरं आहे ते लोकांच्या समोर आलेलं आहे। मला वाटतं काँग्रेसने देशाची माफी जी आहे मागितली पाहिजे, हिंदूंची माफी मागितली पाहिजे। किसने नैरेटिव सेट किया, कौन था, क्या मास्टरमाइंड था, क्यों भारत में 100 करोड़ हिंदुओं को भगवा आतंकी कहा गया? आज एनआई कोर्ट ने साबित कर दिया। लेकिन वो 17 साल कौन लौटाएगा उन सारे लोगों को जिनको आरोपी बनाया गया था? झूठा आरोप। हिंदू विचारधारा ही नहीं आतंकी, हिंदू तो शांति का प्रतीक है। वो कैसे किसी को मार सकता है, कैसे को बॉम्ब लगा सकता है, वो कैसे ब्लास्ट कर सकता है? तो ये बहुत दुखद है। इन लोगों से पूछा जाएगा कि आप जवाब दीजिए, क्यों भगवा आतंकी? क्या नैरेटिव, किसके बोलने पे ये साजिश रची गई? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।